आमच्या लाईट बघा किती आहेत आणि त्या तेवढ्या मोठ्या बोटीला फक्त 2 लाईट. नमस्कार, माझं नाव पवन शिवकुमार काळे. मी परवाना अधिकारी उत्तन, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय ठाणे पालघर कार्यालय. आज जसं संध्याकाळी स्वर्गदीप या आपल्या बोटीच्या नुकसानीबाबत जसं आम्हाला मच्छीमारांकडून कळवण्यात आलं, त्याच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पंचनामा करण्यासाठी कार्यालयामार्फत इथे आलेलो आहोत. सदर बोटीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची आम्ही प्रथम पाहणी करून त्या पद्धतीचा पंचनामा अहवाल आम्ही कार्यालयात सादर करू. त्याप्रमाणे पुढच्या कार्यवाहीसाठी आम्ही प्रस्तावित करू. निकाला मैंने. क्या कर रहा है? हाँ चल. नमस्कार, आदाब. मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज़. मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर में इस वक्त मौजूद है. हम यहाँ पर आज एक बोट का काफ़ी नुकसान हुआ है. स्वर्गदीप इस बोट का नाम बताया जा रहा है. एक बड़े मालवाहक जहाज़ ने इस बोट को टक्कर मारी, इस तरह का आरोप है. कुछ बोट के मालक हमारे साथ में मौजूद है. सर, तुमचं नाव सांगा, काय सांगणार आहे, कशा प्रकारे नुकसान झाला, तुमचं नाव बोला. कॅसलीन डोंगरकर. हे 4 वाजता डोली बांधल्या, 4 वाजून गेल्या आणि चहा केला. चहा पिऊन 5:15 5:30 दरम्यान ठोकर मारली. ते बोट बुडू लागली. त्यानंतर आम्ही बोट कशी बी करून काढली. 2 माणसं पाण्यात गेली. बोट काढून गेलो ना, बोट घेऊन दूरवर गेलो. माणसं 2 सापडली. घेऊन आलो, आमच्या डोलीसोराला गेलो त्याला बोट घेऊन. तर आमचं आता जाम नुकसान झालं म्हणजे काय, जवळजवळ बोट बांधायला 1 करोडाचे 5-5 नुकसान होते. आम्हाला खर्च होते. आता उरी आम्हाला भरपावती लागेल सरकार करून, अपेक्षा है इसमें. इस बोट अपघात में एक व्यक्ति को चोट भी आई है, जो खुद हमारे साथ में मौजूद है. हम उनसे जानने का प्रयास करेंगे. तुमचं नाव सांगा, हे कसं प्रकारे हे झालं तुम्हाला? माझं नाव गॉडविन वसईकर. जेव्हा मोठी बोट आली आणि आमच्या बोटीला टक्कर दिली, तेव्हा मी फटका बसला माझ्या आणि मी पाण्यात पडलो. आणि माझ्याबरोबर दुसरा एक माणसाने मला बघायला उडी मारली आणि आम्ही दोघं पोहत दूरवर गेलो. आणि नंतर आमची बोट आली, आम्हाला बघायला शोधत आली. खूप लांबवर गेलेलो आम्ही, आणि आम्ही खूप दूरवर गेलेलो. आणि मग आमची बोट येऊन आम्हाला उचललं आणि आम्हाला पाणी पाजवलं आणि आमचे रक्षण म्हणजे हे केलं, आमची सुखसुविधा केली. आणि मग आम्हाला या बोटीजवळ आणलं. आमच्या जवळ टक्कर मारली ते तुम्ही त्याला आवाज देत होता, व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेलं आहे. तुम्ही काय सांगत होते, त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? ना, आम्ही हे करत होतो, पण ते मला वाटतं झोपलेले आहे. आणि नंतर हे आमच्या वरती बाकी गेले, माणसं गेली वरती आणि त्यांना आवाज दिला. आणि नंतर ते लेट आले, तोपर्यंत आम्ही पाण्यात होतो. आणि ते म्हणत होते की माणसं सापडली का. नंतर आम्ही म्हणजे आम्हाला उचललं या लोकांनी आणि त्या बोटीजवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की आमची माणसं, त्याने पण आमचा व्हिडिओ काढला आणि हे केलं, बर्फाने शेकलं मला. तर त्यामुळे त्याने आम्हाला विचारलं की जास्त झालं नाही ना, असं म्हणजे ते विचारत होते. ते बोटवालीने विचारलं तुम्हाला? बोटवाले म्हणत होते की माणसं बरोबर सापडली आहेत का, माणसांना काय झालं नाही ना, असं ते विचारत होते आम्हाला. आता जे नुकसान झालं त्याच्यासाठी तुम्ही सरकारकडून काय मदतीची अपील करणार? अपील म्हणजे बोट बांधायला जवळजवळ 1 करोड रुपये खर्च येतोय. तर आमची अशी अपेक्षा आहे सरकारकडून की आम्हाला काहीतरी मदत मिळावी, अशी इच्छा आहे, आमची अपेक्षा आहे. किती परिवार असतात तुमच्या ह्याच्यावर? 18 परिवार. आम्ही 18 माणसं आहेत, म्हणजे 18 कुटुंब, 18 परिवार हे करतात. 18 परिवार इस बोट पर पलते हैं, इस तरह का कहना है यहाँ के मछुआरों का. मी बॉस्टन बोटेरिया. आम्ही आमची जाळी 4-4:30 वाजता बोटीमध्ये टाकली होती. आम्ही 4:30 वाजून 15 मिनिटांनी चहा घेऊन बसलो होतो. नंतर आम्ही किती 6 वाजता जाळी खेचणार होतो. तितक्या 5:30 वाजता बोटला धडक आली. धडक येऊन बोट अशी धडक आली बोटीला की ज्या बोटीचा मोठ्या बोटीचा नांगर आमच्या बोटी खुपसून गेला होता, तो निघत पण नव्हता. इतका घुसला होता की काढायला आम्हाला 1 तास झाला. तो
काढून एक निघून सुद्धा दुसऱ्याच वेळेस तो पुढे गेला. पुढे इतकं नुकसान झालं की आम्हाला काही काम पण करू शकत नाही आम्ही, असं आमचं नुकसान झालेलं आहे. ते तेव्हा 2 माणसं पाण्यात पडून गेली. ते आम्ही शोधता शोधता आम्हाला 1 तास झाला. नंतर आम्ही आलो, त्यांना सोडलं, बोटीवर दिलं. त्या बोटीकडे गेलो आम्ही. ते म्हणाले होते तुमचं जास्ती नुकसान झालं का, की नुकसान इतकं झालं आहे की आम्ही काम पण करू शकत नाही, इतकं नुकसान झालेलं आहे. आम्ही या बोटीमध्ये आम्ही 18 जण भागी आहोत. आमच्या या बोटीमध्ये घरची फॅमिली असते. इतकं आमचं पोट, या बोटीमुळे आमचं पोट भरणं असतं. 2 महिने झाले आम्ही घरी होतो. आणि आता आम्हाला सरकारकडून इतकी अपेक्षा आहे कि आम्हाला काहीतरी मदत मिळावी. जो मालवाहक जो जहाज़ था उसने इस बोट को जो टक्कर मारी है उसके कारण जो क्षति पहुंची है, इस बोट को, उस बोट की मरम्मत के लिए लगभग 1 महीना लगता है, इस तरह का कहना है मछुआरों का. और इस 1 महीने के भीतर जो नुकसान होगा मछुआरों को वो लाखों रुपए का नुकसान होगा. अब सरकार से उन्हें मदद की अपील कर रहे हैं. सरकार किस तरह से इनकी बात को सुनती है और इनको मदद पहुंचाती है, ये तो आने वाले समय में ही देखना होगा. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, उत्तन.